सांगली ते तासगाव रोडवरती आहोत आणि या रोडवरती असणारा जो रोड आहे तो अतिशय या रोडला लेवल बघा. साईडची दुकानं एक लेवलला आहेत, पलीकडची दुकानं जर बघितलं तर ते खाली आहेत. आणि आत्ता नवीन रोड ह्या मूळ रोडपेक्षा सुमारे 1.25 फुटाच्या 1.5 फुटाच्या वर चालला आहे. मूळ रोडच्या वर आता जर नवीन रोड एवढा मोठा जर वरती गेला तर साईडची दुकानं यांनी काय करायचं. साईडच्या दुकानला जर बघितलं तर मला ही टेक्नॉलॉजी कुठली आहे हे समजत नाही आहे. या दुकानदारांनी आता उचलून घ्यायचं का, प्रत्येकाने हे उचलायचं का. हे मंदिर बघा, दुर्गा माता, या मंदिरानं परत एवढा कसं स्ट्रक्चर उचलायचं. या रस्त्यावरचं पाणी परत ह्या मंदिराच्या आवारामध्ये, ह्या दुकानदारांच्या आवारामध्ये, सगळ्यांच्याच आवारामध्ये जाणार नाही का. मग तुम्हाला हा रस्ता उचलायची काय गरज असली. हा रस्ता जर उचलला तर संपूर्ण सांगली शहर उचलणार का. या रस्त्याच्या दोन्ही बाजूची घरं उचलणार का. मग हे नुकसान होणार. मग तुम्ही जर तो रस्ता खोदला असता आणि खोदून जर या रस्त्याला पूर्वपदावर पूर्व उंचीवरच आणला असता तर बाजूच्या लोकांचं नुकसान झालं नसतं. जनता पण बघत बसते, आपलं नुकसान होणार आहे याचा विचार करत नाही. आज हे म्हातारी मेल्याचं दुकान आहे, काळा सोकावणार आहे. जेव्हा हा रस्ता पूर्ण होईल आणि पाऊस पडेल ना तेव्हा तुमच्या लक्षात येणार आहे. साईडनं तुम्ही गटारी करणार म्हणताय, त्या गटरी कोणत्या क्वालिटीच्या आणि कशा वाहत्या होतात किंवा नुसत्या शोच्या आहेत हे पण आम्हाला माहिती आहे. PWDची आबरू काढायला वेळ लागत नाही. पण हे जे चाललं आहे ते रॉंग आहे. हे रस्ते उचलू नयेत, असे शहरातले रस्ते उचलू नयेत. कुठंतरी टेक्नॉलॉजीचा विचार करावा असं मी रोज एक नवीन विषयखंड आपणाला विनंती करतोय. PWDने याची दक्षता घ्यावी एवढीच विनंती. धन्यवाद.